सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि आज 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन। खरं म्हणजे 23 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुस्थानात बाळासाहेबांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या विचारधारेचे शिवसैनिक अनेक समाजभिमुख लोकाभिमुख कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि आजच्या या 23 जानेवारी महत्त्वाचा दिवस आहेच, परंतु हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे आजच्या या 23 जानेवारीला आगळं वेगळं महत्त्व आहे। मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक या ठिकाणी उपक्रम जे आहेत हे सुरू करण्याची देखील घोषणा मी करतोय। खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा हुंकार संपूर्ण देशभर हिंदुत्वाचा हुंकार फुंकला, प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रभावित केलं आणि गर्व से कहो हम हिंदू है हे म्हणण्याचं धाडस शिवसेना प्रमुखांनी दाखवलं आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी माणसाला ताठ मानेने जगता यावं यासाठी शिवसेना स्थापन केली आणि नंतर त्याची व्यापकता वाढत गेली आणि मग संपूर्ण देशभर राज्यभर हिंदुत्व आणि मराठी याची जी काही वाटचाल सुरू झाली आणि त्याच वाटचालीवर त्यांचे विचार घेऊन आम्ही शिवसेना पुढे जाते आहे आणि मला या ठिकाणी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करताना एक समाधान देखील आहे की त्यांच्या विचारांना पुढे नेत असताना अवघ्या 3-3.5 वर्षामध्ये शिवसेना आज चांदा ते बांदा घराघरामध्ये शिवसेना पोहोचली। विधानसभेमध्ये शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष। भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष विधानसभेत झालेल्या अगोदरच्या या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। आता झालेल्या महापालिकांच्या निवडणुकात देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आणि हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हे देखील सिद्ध झालं। एक माझ्यासारखा साधा शाखा प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मुख्यमंत्री देखील काम करण्याची संधी मला मिळाली। या संधीचं सोनं करण्याचं काम माझ्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांसह मी केलं आणि म्हणूनच बाळासाहेबांचे जे काही संकल्प होते, जे सर्वसामान्य माणसासाठी जे काही त्यांनी स्वतः आणि शिवसेनेने वाहून घेतलं होतं, या सर्व ज्या लोकाभिमुख उपक्रम आहेत त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतोय। आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे एक दूरदृष्टी असलेला नेतृत्व आणि बाळासाहेबांची सर्वसामान्यांच्या प्रती असलेली जी काही संवेदना आहे आणि जे काही संकल्प आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आणि मला देखील याचा अभिमान आहे
की आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात काम करतोय आणि एनडीए म्हणून आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना देखील अतिशय एनडीएमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, आमचे गृहमंत्री अमितभाई असतील, अध्यक्ष असतील भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेला एक एनडीएचा प्रमुख घटक म्हणून नेहमीच मान सन्मान देण्याचं काम एनडीएच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा नेता, दिलेला शब्द पाळणारा नेता जगामध्ये आजवर आम्ही पाहिला नाही आणि तो बाळासाहेबांच्या रूपानेच पाहिलेला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की त्याचाही उल्लेख मी पुन्हा करतो की अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीचं आणि काश्मीरमध्ये 370 कलम हटवण्याचं, हे दोन्ही स्वप्न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमितभाईंनी देखील 370 कलम हटवलं आणि प्रधानमंत्री मोदीजींनी स्वप्न जे तमाम करोडो हिंदू आपल्या राम भक्तांचं स्वप्न, बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याचं तेही पूर्ण केलं. आणि याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी आपल्याला आज काही ज्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत यांच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये देखील मुंबईच्या त्याचा उल्लेख केला होता. आमच्या महायुतीच्या शिवसेना भाजपा महायुतीच्या वचननाम्यात देखील जन्मशताब्दी वर्षानिमित्त तो एक वर्षभर आणि पुढे देखील हा राबवणार. त्यामुळे मुख्यमंत्री आज दावोसमध्ये आहेत, त्यांचंही मी अभिनंदन केलेलं आहे. त्यांचंही अभिनंदन करतो. इथे आपले कुठे गेले उदय सामंत, तुम्ही हे करतो. आणि दावोसमध्ये असल्यामुळे पुन्हा आम्ही जेव्हा एकत्र महायुतीचे आम्ही तिघजण एकत्र येऊन हे सगळे जे काही आज जो संकल्प आम्ही करतोय त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी आणि प्रभावीपणे ते लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, त्याचं देखील एक ऍक्शन म्हणजे कृती आराखडा आम्ही तयार करून त्याची अंमलबजावणी करू. सिद्धेश इकडे ना, तुझा पण एक विषय आहे ना. तर पहिलं आपल्याला जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई महापालिकेच्या वतीने जसं आपण शासन आपल्या दारीच्या धर्तीवर, आरोग्य आपल्या दारी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू करतोय. बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियान. त्यामध्ये जसं शासन आपल्या दारी जाऊन आम्ही त्यांना योजनांचा लाभ दिला, तसंच आरोग्य आपल्या दारी, बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी या माध्यमातून आता जे काही आजार बळावत आहेत लहान मुलांमध्ये, पण डायबिटीज सारखे आजार, आता महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, डायबिटीज, शुगर, हे सगळे जे काही अतिशय सायलेंट किलर म्हणून हे जे काही आजार पसरत आहेत त्यासाठी घरोघरी जाऊन ड्राईव्ह घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आरोग्य आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय. कारण शेवटी कुठल्याही आजाराचं अर्ली डिटेक्शन महत्वाचं असतं आणि प्रिव्हेन्शन महत्वाचं असतं. आजार बळावल्यानंतर उपाय करण्यापेक्षा होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो आपण. तर ह्याचं जे आहे ते एक मोठं अभियान आपण सुरू करतोय. त्याचा मुंबईकरांना मोठा लाभ होईल आणि मग त्याची व्याप्ती महाराष्ट्रात देखील आपण वाढवू. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मी अगोदर देखील म्हणालो होतो, झिरो प्रिस्क्रिप्शन कॅशलेस सुविधा आता ही आम्ही जी राबवतोय ती पूर्णपणे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी आम्ही करणार या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. की जी काही औषधं न परवडणारी आहेत, बाहेरून
पेशंटला आणावी लागतात, त्यासाठी देखील मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे, ती अधिक व्यापक करतोय. त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गडकोट किल्ले स्वच्छता मोहीम सिद्धेश यांच्या MPCBच्या माध्यमातून जे आपले किल्ले आहेत त्यांचे स्वच्छता मोहीम, तिथे पिण्याचं काय काय करतोय आपण, पिण्याचं पाणी आरओ फिल्टर देतोय, तिथे स्वच्छता मोहीम करतोय. शिवभक्त त्यांना आपण आणि तिकडचे जे शिवभक्त जे ही मोहीम राबवतात त्यांना देखील MPCBच्या माध्यमातून NGOला 1 लाख रुपये मानधन देतात, 1 लाख रुपये मानधन, अशा प्रकारची योजना. म्हणजे आपले जे गडकोट किल्ले आहेत ते स्वच्छही राहतील आणि तिथे येणारे जे काही शिवभक्त आहेत त्यांना तिथे सुविधा मिळेल आणि पिण्याच्या पाण्याची शुद्ध पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला करता येईल. आणि प्लास्टिक मुक्त गडकोट किल्ले असं हे अभियान चांगलं आहे. सिद्धेश कदम यांनी त्याची पूर्ण तयारी केली आहे आणि कधीपासून आपलं सुरुवात होईल, पुढच्या आठवड्यापासून ही मोहीम सुरू होऊन जाईल अभियान. हे एक चांगला निर्णय आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण नागरी लोककल्याण अभियान. म्हणजे हे अभियान जे आहे आपण 29 महापालिका आणि 394 नगर परिषदांमध्ये राबवणार आहोत. त्यासाठी नगर परिषदांना आपण 1 कोटी आणि महापालिकांना 3 कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद करतोय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून एकूण 539 कोटीची या नगर विकास विभागामधून आपण यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये नगरपालिका आणि महापालिका या देखील शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट पहिल्या 3 शाळांसाठी अनुक्रमे 5 लाख, 3 लाख व 2 लाखांची बक्षिसं देखील आपण ठेवतोय. एकूण 6 विभागांमध्ये 18 शाळांना सन्मानित करणार आहोत. त्यामुळे शाळांचं अपग्रेडेशन बाळासाहेबांचा आवडीचा विषय होता, शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही विषय आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि गडकोट किल्ल्यांचं महापालिका क्षेत्रातील पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट शाळांना अनुक्रमे 10 लाख, 7 लाख आणि 3 लाखांचं बक्षीस यामध्ये आपण त्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे एक स्पर्धा होतील आणि शाळा परिसर, शाळांचा वर्गखोल्या, त्याला जो काही लागणारा निधी आहे तो देखील दिला जाईल. महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून 100 कोटींची तरतूद आपण या ठिकाणी करतोय. कारण महिला सक्षमीकरण, आता लाडक्या बहिणी योजना वगैरे सुरू आहे, बचत गट जे आहेत ते देखील अधिक सक्षम करणं यासाठी आपण तो प्रयत्न करतोय. आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देखील जसं ग्रामीण भागातले महिला बचत गट आहेत त्यांना जे काही रिव्हॉल्विंग फंड आहे त्याप्रमाणेच शहरी भागांना देखील त्याची तरतूद केली पाहिजे. ते देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून करू. मराठी भाषा संवर्धनासाठी या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटींची तरतूद आहे. मराठी भाषा, आता बाळासाहेबांचं मराठी प्रेम आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि त्यासाठी देखील ती तरतूद आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा आणि व्यंगचित्र स्पर्धा यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ही स्पर्धा होईल आणि त्यांना एक जी काही चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी त्याची देखील आर्थिक तरतूद आपण करतोय. त्याचबरोबर 10,000 विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण या ठिकाणी आपण करतोय. यासाठी आर्मीचे जी आमची विंग आहे आर्मीची, रिटायर्ड ऑफिसर, ते यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार आहेत आणि त्याचा देखील फायदा या सेल्फ डिफेन्ससाठी होईल. एसटीच्या माध्यमातून परिवहन मंत्री इकडे आहेत, एसटी संगे तीर्थाटन योजना यामध्ये देखील एसटी महामंडळाच्या वतीने ऐतिहासिक सहलीचं आयोजन
हे जे लोक आहेत त्यांना सवलतीच्या दरामध्ये हे तीर्थक्षेत्र किंवा आपले जे काय ऐतिहासिक स्थळं आहेत, गडकोट किल्ले आहेत, इथं त्यांचं जे काय आपली परंपरा आहे, आपला इतिहास आहे, तो जोपासण्याचं, वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर 57 ठिकाणी आरटीओची तपासणी केंद्र हे त्याच्यामध्ये घेतलंय का आपण, आणि रस्ता सुरक्षेसाठी जे ऍक्सिडेंट आहेत यासाठी आपण 100 कोटीपेक्षा जास्तीची तरतूद या ठिकाणी एसटी विभागाच्या माध्यमातून केलेली आहे आणि त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी होईल. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देखील ते आता ते मंत्री पण आपापले जे योजना आहेत त्याचं घोषणा करतील आणि ते त्याप्रमाणे त्यामध्ये चर्मोद्योग उद्योगाला देखील आपण प्रोत्साहन देतोय. सर्वसामान्य कार्यकर्ते त्यामध्ये हे होतात. लेडकॉम ऑनलाईन पोर्टल सुरू करणार आहोत, त्यांच्या डिपार्टमेंटकडूनच आलेलं आहे. महाप्रीतच्या माध्यमातून किंवा जे काही इतर जे काही आपलं MMRD आहे, शिडको आहे, म्हाडा आहे, सारे आहे, MIDC आहे, MSRDC आहे, ही सरकारी प्राधिकरणं आहे जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं झोपडपट्टी मुक्त मुंबई, 40 लाख लोकांना घरं, हे जे स्वप्न आहे ते देखील पूर्ततेकडे नेण्यासाठी क्लस्टर योजना सुरू झालेली आहे. मी नेहमी सांगतो रमाबाई आंबेडकरचं नगरचं आणि कामराज नगरचा प्रकल्प सुरू झाला आहे. ठाण्यामध्ये 5 इमारती क्लस्टरच्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वांना घरं हे जे काही बाळासाहेबांचं स्वप्न होतं, त्याचबरोबर सर्वांना घरं पंतप्रधान आवास योजना त्यालाही याच्यामधून चालना मिळेल. आणि बाकी यामध्ये जे जे काही अपेक्षित आहे बाळासाहेबांना ते आम्ही करतोय. कारण खऱ्या अर्थाने अगदी कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये शिवसेनेला जे काही लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि महायुती म्हणून आम्ही जे काही निवडणुका लढवल्या मागच्या आताच्या 1-2-3 वर्षामध्ये आणि केलेली आम्ही जी कामं आहे याचं पोचपावती या ठिकाणी आम्हाला जनतेने दिलेली आहे. त्यामुळे ह्या सर्व योजना ज्या आहेत लोकाभिमुख आहेत आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याची प्रभावी अंमलबजावणी या ठिकाणी आम्ही करण्याचा मानस केलेला आहे शासनाच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम जे आहेत तेही सुरू राहतील. खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर, आरोग्य विभाग देखील यामध्ये काम करणार आहे. त्यामध्ये आरोग्य शिबिरं आहेत. त्यामध्ये मी मगाशी बोललो की सर्व्हायव्हिकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि आपण आता शाळेमध्ये 9 ते 14 वर्षातल्या वयोगटातल्या मुलींना HPV वॅक्सिन मोफत देण्याचा, म्हणजे ते प्रिव्हेंटिव्ह आहे आणि तो देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर मला वाटतं हे राज्य 3.5 वर्षामध्ये पुढे जात आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील आपण परदेशी गुंतवणूक त्यावेळेस देखील या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आली. आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोसला गेले होते. मुख्यमंत्री अद्याप आहेत तिकडे. पण मला आनंद आहे, समाधान आहे की 30 लाख कोटी रुपयांचे करारनामे झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि जवळपास 40 लाख लोकांना रोजगार मिळतील आणि सगळ्या रिजनमध्ये ही गुंतवणूक येते. हे एक महाराष्ट्राच्या एक प्रगतीचं एक जिवंत उदाहरण आहे की महाराष्ट्र प्रगतीपथाकडे जातोय. महाराष्ट्रावर जगभरातले लोक विश्वास ठेवत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून मी
आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं अभिनंदन करतो आणि उद्योगमंत्री आमचे उदय सामंत आणि त्यांच्या टीमचंही अभिनंदन करतो की दावोसचा दौरा अतिशय फ्रुटफुल आणि अतिशय चांगला यशस्वी या ठिकाणी होतोय याचा आनंद आम्हाला आहे. तुम्ही विविध योजना आज जाहीर केलेल्या आहेत. त्या सगळ्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद कशी करणार आहात? निधीची तरतूद नगरविकास खात्याच्या माध्यमातून केलेली आहे. त्याचं GR आम्ही काढतोय. त्यामुळे नगरविकास विभागाच्या माध्यमातून ह्या सर्व योजना ज्या मी सांगितल्या त्या नगरविकासच्या योजना आहेत. बाकी जे आमचे सामाजिक न्याय विभाग आहे, ST महामंडळ आहे, त्यांनी ऑलरेडी बजेटमध्ये घेतलेलं आहे. दुसरं संजय राठोड जे जलसंधारण मंत्री गावागावामध्ये त्यांनी एक हे केलेलं आहे की त्यांनी एक प्रभावी योजना ज्या बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी लोकांना सिंचन आणि पिण्याचं पाणी तो त्यांचा एक उपक्रम जाहीर करतील. त्यामुळे एकंदरीत असं जन्मशताब्दी वर्षानिमित्त भरगच्च असं लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्याचं आमचा मानस आहे आणि तो आम्हाला यशस्वी करायचा आहे. कल्याणमध्ये ते प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे तुमचा मित्रपक्ष खरंच नाराज झालाय का भाजप आणि मनसेला सोबत का घ्यावं असं वाटलं? कारण तुमच्याकडे महायुती म्हणून लढण्यात असताना मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत आहे तरी सुद्धा मनसेची गरज का वाटते? आणि दुसरीकडे संजय राऊतांचं जे विधान आहे की बाबा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला शिंदेचं शिवसेना नकोय, एक वेळ भाजपबरोबर जाऊ, एवढं प्रेम अतिप्रेम कशा? त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. एवढं प्रेम आहे की बसता उठता झोपता स्वप्नात सुद्धा मी दिसतो. त्यामुळे त्याच्यावर मी बोलत नाही. फक्त एवढंच सांगतो की मनसेने त्या भागातल्या विकासासाठी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि यापूर्वी देखील लोकसभा आणि विधानसभेमध्ये मनसे आमच्यासोबत होती. त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलाय फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर. आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती आहे. ही युती आजची नाहीये. आम्ही युतीमध्येच तिकडे महायुतीमध्ये सत्ता स्थापन करणार आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आता मनसे जो आहे आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असं कुठंतरी एकामेकापासून सत्तेमध्ये लांब राहणार हा विषय नाहीये. असं म्हणाले की बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला पाहिजे आणि मराठी महापौर झाला पाहिजे. खरं म्हणजे मी आपल्याला एकच सांगतो की आम्ही जे काही 2022ला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याच्या विरुद्ध काम केलं, मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर. त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही आताची युती नाहीये. ही बाळासाहेब, अटलजी, अडवाणीजींच्या काळातली आहे. आता एनडीएचे आमचे प्रमुख आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आज एनडीएमध्ये आम्ही सोबत आहोत, महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही जाणार. पण आता दोन ठाकरे बंधू एकत्र आहे त्यामुळे काय अडचण आहे का? असं प्रस्ताव तुला आला किंवा काही वेळ पडली? कुठला काय प्रस्ताव? आम्हाला कोणाच्या प्रस्तावाची गरज काय? इथे शिवसेना भाजप युतीचा महापौर महायुतीमध्ये होतोय मुंबईमध्ये. मुंबईत काय मग ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, नव्या मुंबईत पण शिवसेना भाजप सत्तेमध्ये आहे. ते दुसरं कोण आहे? आणि पनवेल आहे, मुंबई MMR आहे. राज्यातल्या काही किरकोळ महापालिका सोडल्या तर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार आहे. आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलोय, काही ठिकाणी वेगळे लढलो, पण शेवटी महायुतीच आहे. जिंकले महायुती. मुंबईमध्ये ते MIMची
नगरसेवक नवीन नगरसेविक आहे तिचा विषय खूप चर्चेचा अर्थ झालेला आहे की हिरवा मुंबरा करा पूर्ण वगैरे काय तुमच्या ठाण्यामध्ये एकदम सगळ्याकडे ते ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि ठाणे मुंब्रा हा ठाणे जिल्ह्यातच येतो. ये सवाल हिंदी में भी है। महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि आपल्या यांच्यामध्ये काहीसा विसंवाद निर्माण झालाय. मनसे नाराज आहे की सगळ्यांची मताची आमच्याकडे परिवर्तन झाले आणि त्यामुळे आमची कमी होते. ते तर निवडणुकीमध्ये दिसलं ना, निवडणुकीमध्ये दिसलं की कसा जो काही निवडणुकीमध्ये कुणाचा फायदा झाला आणि कुणाचा तोटा झाला. त्यामुळे निवडणुकीमध्ये हे झालेल्या निकालावरून स्पष्ट आहे. उपयोग किंवा फायदा करून घेतला का झाला ना त्याच्यामध्ये. आता त्याच्यात फायदा आणि तोटा कोणाचा ते बघतोय ना आपण. समजले की नाही. आता त्यांनी तर त्यांना आधीच 20 वर्षापूर्वीच नवीन काय आता हे लवचिक भूमिका घेतलेली आहे. लवचिक भूमिका त्यांनी संकेत दिलेला आहे. तसं त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचा पाठिंबा मिळेल. राज ठाकरेजींचं ट्विट मी बघितलं. अगदी छोटं ट्विट आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी वैयक्तिक स्वार्थासाठी कुठलाही निर्णय घेतला नाही, घेणार नाही. आणि त्यांनी नेहमी त्यांच्या वैयक्तिक फायदा काय होईल हे कधी पाहिलं नाही. त्यांनी व्यापक भूमिका अगोदर पण जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या लोकसभेच्या वेळेस घेतली होती. विकासाच्या मुद्द्यावर विधानसभेला पण घेतली होती. त्यामुळे ते डेव्हलपमेंटला महत्त्व देतात आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावनांची कदर करतात. आता बाकी लोक काय करतात ते तुम्हाला माहिती आहे. ठाकरेच्या शिवसेनेने कुठेतरी आक्षेप घेतला का नगरविकास विभागांची काही सोडत काढली आहे महापौरची ही कुठेतरी पारदर्शक नाही म्हणून काल गोंधळ घालण्यात आला. अरे असं कधी होतं का की त्यांच्याकडे एकच माणूस आहे बाकी कुणाकडेच नाही त्याचंच आरक्षण काढावं. असं कधी होतं. नियमाप्रमाणे होतंय. सगळ्या गोष्टी आहेत आणि नियमाप्रमाणे जे आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते आमच्या नगरविकास राज्यमंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. सत्ताधाऱ्यांना हवी तशी रोटेशन पद्धतीने घ्यायला पाहिजे होतं. ओबीसी आरक्षण द्यायला पाहिजे होतं. ते घेतलं नाही. हवी तशी सोडत काढली असं बिलकुल होत. अरे मग कोर्टात जाऊ ना. मग आम्ही कुठे नगरविकास विभाग असं करता येणार नाही. तुम्हाला नियम डावलून काम नाही करता येणार. नियमानुसार जे आहे त्या ज्या याच्याप्रमाणे रूल्स प्रमाणे आहे त्याप्रमाणे केलेलं आहे ते. ज्या पद्धतीने आज तुम्ही महत्वाची घोषणा केलेली आहे. आपलं सरकार होतं त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केला. अनेक गरजू रुग्णांना त्याचा फायदा. मात्र ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले त्यानंतर त्या दवाखान्याकडे दुर्लक्ष केले गेलं. अशा पद्धतीचे आता वातावरण निर्मित झाले ते आणि तशा बातम्या देखील समोर आल्या. चुकीचं आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना सुरू झाल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे सगळे आपले दवाखाने सुरू आहेत आणि मी त्याची माहिती घेत असतो. त्यामुळे तिथल्या लोकांना अतिशय एक म्हणजे दिलासा देणारा हा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे. तो तसाच सुरू आहे. किंबहुना त्याच्यामध्ये आणखी आम्ही जे टेस्ट आहेत ज्या तपासण्या त्या आणखी त्याच्यात वाढवलेल्या आहेत. शिवसेना पक्ष नेहमी एक नंबरचा राहिला होता. मात्र या निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष झालेला आहे. सर्वाधिक जागा जिंकून त्याच्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. याला जबाबदार कोण आहे. कारण नेहमी एक नंबरचा पक्ष हा शिवसेना राहिलेला आहे. जबाबदार तेच आहेत ना. उबाटा ज्यांनी 25 वर्ष सत्ता गाजवली आणि खड्ड्यातून लोकांना टाकलं. खड्ड्यातला प्रवास दिला. इथे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सारखे प्रकल्प केले नाही. सगळं प्रदूषण आणि सगळ्या गोष्टी केल्या. कोविडमध्ये काय काय केलं आता सगळं बोलत नाही मी. सगळं केलं. जबाबदार तेच आहेत. आम्ही मुख्यमंत्री झाल्या ताबडतोब कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू केलं.
सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट 7 सुरू केले. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. त्यांनी बंद केलेले सगळे प्रकल्प आम्ही मार्गी लावले. मग लोक कोणाला मतं देणार? शिवसेनेचा महापौर व्हावा अशी मागणी केली जाते. खरंच मागणी आहे का? मुंबईचा महापौर शिवसेनेचा व्हावा अशी मागणी केली. शताब्दी वर्षाचा दाखला दिला जातो. मुंबईचा महापौर हा महायुतीचा होईल. तुम्हाला एकच सांगतो, कुठला पक्षाचा? माझं एकच सांगतो मला, अरे बाबा आमची युती आहे, त्यांच्यासारखी युती आहे का? ह्याला खड्ड्यात घाल, त्याला वर काढ. हा घातलं ना, आम्ही नाही करत ते. खुर्ची आणि सत्ता आमचा हा अजेंडा नाही आहे. आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत? मुंबईकरांनी विश्वास ठेवला ना आमच्यावर. आता मुंबईकरांना या 5 वर्षामध्ये ही मुंबईसारखी जागतिक दर्जाच्या शहरासारखी, जसं मोदी साहेब इथे येऊन बोलले की नाही की मुंबईला फिनटेक कॅपिटल करणार, मुंबई ग्लोबल फायनान्शियल हब झालं पाहिजे, लगेच ओरड सुरू झाली. मुंबई तोडणार, मुंबई जाणार. अरे तो मराठी माणूस तुमच्यामुळेच गेला बाहेर, त्याला आम्ही मुंबईत परत आणणार हे वचन आम्ही दिलेलं आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईकरांना काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहेत, हा अजेंडा आहे आमचा. अरे बाबा एक हमारी अरे एक हमारी लाडली बहन दूसरे जरा थांबा ना भाऊ लोग मराठी संपलं. की बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर केस घेऊन त्याला चांगली त्याला कडक शिक्षा, म्हणजे त्याला फाशीच लागली पाहिजे ना. असे जर कृत्य करायला लागले तर अगोदरच्या वेळेस ते निर्णय झाला होता चांगला, म्हणजे कठोर शिक्षा. आज हिंदू समाज को बालासाहेब सभागृहात सुद्धा जास्त व्यवस्थित बोलतो तो काय आरडाओरडा चालू? वन बाय वन कोऑर्डिनेट करा तुम्ही. मैंने आपको अभी पहले कहा मराठी में, ये ठाणे जिला भगवा है. ये हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब का बाले किला गढ़ है और मुमरा ठाणे जिला में ही है. छोटा है, कोई भगवे में कैसा वो हरा होगा? लेकिन हिंदू समाज बालासाहेब को आज हम लोग याद कर रहे हैं. ऐसा कहना गलत है त्यांचं झाले और जनता उसको ठीक से जवाब देगी. आणखी स्ट्राईक रेट वाढला असता. आपल्या जागा होत्या 11 जागा अशा आहेत ज्यावर 1000 पेक्षा कमी उमेदवार पडले. आता निवडणुका झाल्या आहेत. आता झाल्यात आणि झालेले आहेत. मुंबईकरांनी मॅन्डेट दिलेला आहे शिवसेना भाजपा महायुतीला, त्याचा आम्ही आदर करतो. आता कशामुळे पडल्या, काय झालं, कोण जबाबदार, हे नंतर सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतील. परंतु आता मुंबईकरांचा सन्मान, त्यांच्या मतांचा सन्मान करून मुंबईकरांना आता जे जे काही हवंय ते देण्याचं काम आमची महायुती करेल. एडीएमसी के विकास के नाम पर आप और मनसे एक साथ आए हैं, क्या आप हमेशा साथ रहने के एक साथ आए हैं और क्या मुंबई महाराष्ट्र के अलग हिस्सों में भी आप एक साथ रहेंगे? बीएमसी में भी आएंगे. अभी देखिए कल्याण डोंबिवली में हमारी वहाँ शिवसेना भाजपा की अलायंस है, गठबंधन है. हम वहाँ गठबंधन चुनाव लड़े. गठबंधन में अभी मनसे जो है वहाँ के लोकल जो इकाई है, लोकल वहाँ का कैडर है, उन्होंने डेवलपमेंट के मुद्दे पर
शिवसेना को समर्थन दिया है और डेवलपमेंट का मुद्दा हमारा है शिवसेना भाजपा का। तो हमारा गठबंधन में हम चुनाव लड़े, वहां महायुति सत्ता बनाएगी और शिवसेना और भाजपा ये गठबंधन का ही वहां महायुति होगी और मनसे को डेवलपमेंट के लिए साथ में आए, उनका भी हम लोग आदर सम्मान करेंगे और उनको जो उनके जितने वार्ड है उनको डेवलप करना ये उनका एक एजेंडा है, उसको हम पूरा करेंगे। अभी देखिए काही रस्तिकेस कोणाची नाही, कोणाची ज्याच्याकडे बहुमत नाही तेच सांगतायत आमचा झाला पाहिजे, आमचाच झाला पाहिजे। ज्यांच्याकडे समर्थन नाही, मॅन्डेट नाही, अशा लोकांनी स्वप्न पाहणं चुकीचं आहे। गिरे तो भी टांग ऊपर, ऐसी वाली बात है। महापौर हमारा ही होगा। अच्छा है वो, उसको उनको ही पूछते रहो। संजय राउत ने बाळासाहेब ठाकरे की शिवसेना को जो है मोदी जी ने तोड़ा है, इस तरह से स्टेटमेंट उन्होंने दिया है। आज का विषय कौन दिया? सकाळ दुपार संध्याकाळ। अरे अभी जाने दो ना। उन्होंने कहा है की संजय राऊत असे म्हणतात की एवढे वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत की तुम्हाला सोबत घ्यायला पाहिजे, आणि त्यांनी असं म्हटलं की अरे बाबा, ते राऊतवरनं आल्यावरती सगळं ठरवतील। ते फार मोठे साहेब, मुंबई महापालिकेमध्ये मनसेला जरी सोबत येत असतील आम्ही तर छोटे तुम्ही घेणार कार्यकर्ते का? हैं। हाँ? मनसे सोबत येत असतील अरे बाबा, जर आणि तर तुम्ही आता काय त्याच्यावर बोला। राहुल गांधी जी मनरेगा पर बोलते हैं कि सरकार हमसे डर गई है, इसलिए उन्हें मनरेगा क्या कहना चाहेंगे? एक मिनट का सर, हिंदी में बाळासाहेब ठाकरे जी का जन्मतिथि है, इस पर एक मिनट। हाँ, ये बात सही है। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी के जन्मदिन भी है और जन्म शताब्दी वर्ष भी है, और इसीलिए इस महाराष्ट्र में एक बाला साहब ठाकरे जी हमारे जो है उनकी विचारधारा को हम आगे बढ़ा रहे हैं, और महाराष्ट्र में मराठी मानुस के लिए उनको मान सम्मान उनको मिलना चाहिए, इसलिए शिवसेना की शुरुआत हुई और बाद में मराठी और हिंदुत्व, व्यापक हिंदुत्व के मुद्दे पर शिवसेना आगे बढ़ गई। मैं फिर कहूंगा कि गर्व से कहो हम हिंदू है, ये बोलने की हिम्मत बाला साहब ठाकरे जी ने बताई है। और बाला साहब ठाकरे जी ऐसे एक व्यक्तिमत्व रह चुके कि ये 80% समाजकारण, 20% राजकारण, और जो बोले वो करते हैं, दिया हुआ शब्द अंतिम होता है, ये पत्थर की लकीर होती है। और इसलिए हमारे जो बाला साहब ठाकरे जी की विचारधारा को हम आगे बढ़ा रहे हैं, इसलिए हमारी जिम्मेदारी है कि जन्म शताब्दी वर्ष पर उनके लोकाभिमुख कल्याणकारी योजनाएं हमें करनी है। और इसीलिए हमने मुंबई महापालिका में ये पहले बाला साहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी, जैसे शासन अपने द्वार पर वैसे किया है। हॉस्पिटल में 0 प्रिस्क्रिप्शन कैशलेस सुविधा शुरुआत हो गई है, हो जाएगी। और हमारे एमपीसीबी के हमारे सिद्धेश कदम यहाँ है। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे गढ़कोट किले स्वच्छता मुहिम, जो वहां पर साफ सफाई, स्वच्छता, शुद्ध पानी, आरो पानी, वहां के एनजीओ को मानधन, ये सब योजना की है। हमारी इतिहास है, ये धरोहर को आगे बढ़ा रहे हैं हम लोग। और बाला साहब ठाकरे जी का बहुत प्रेम, ये सब जितने भी छत्रपति शिवाजी महाराज जी के गढ़कोट किले थे उस पर थी। और दूसरी बात है, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे नागरी लोक कल्याण अभियान, इसमें स्कूल लिए हुए और आरोग्य केंद्र भी लिए हुए हैं। उसमें एक नगर परिषद को 1 करोड़ रुपया, महापालिका को 3 करोड़ रुपया डेवलपमेंट के लिए दे रहे हैं हम। ऐसे 540 करोड़ रुपए का नगर विकास विभाग के माध्यम से उसका प्रावधान किया है। और उसके बाद ये जो स्कूल है उसकी कंपटीशन होगी, वहां पर भी उनको इंसेंटिव मिलेगा, प्रोत्साहन मिलेगा। ऐसे कई योजनाएं जो बाला साहब ठाकरे एसटी के लिए जो तीर्थ क्षेत्र तीर्थाटन तीर्थ क्षेत्र जाना, वो उसके लिए उन्होंने योजना बनाई है हमारे परिवहन मंत्री ने। और ये जो सेफ्टी है
उसके लिए रोड सेफ्टी 100 करोड़ से ज्यादा वहां पर प्रावधान किया है। ऐसे कई हमारे डिपार्टमेंट है, उन्होंने इस जन्म शताब्दी वर्ष पर सामाजिक न्याय है, जल संधारण विभाग है, पर्यटन विभाग है, उद्योग विभाग है, सभी ये डिपार्टमेंट है, उन्होंने उनके तरफ से कई योजनाओं को कार्यान्वित करने का संकल्प किया है। एक अहम सवाल है, शंकराचार्य स्वामी विवेकानंद के शंकराचार्य उपाधि पे सवाल खड़े हो गए। आप उनके फॉलोअर रह चुके हैं, क्या ये उनके साथ अन्याय नहीं होगा? उससे पूछा जा रहा है कि आप शंकराचार्य हैं कि नहीं, असली या नकली? अभी उसके लिए उसकी जानकारी मैं लेता हूँ। वो कुछ विवाद हुआ है, मैंने भी पढ़ा है कि कोई कोर्ट में है या कोई उसके ऊपर, तो अभी मैं उस पर जानकारी लेने के बाद ही मैं बोल सकता हूँ। सर, बनारस में मणिकर्णिका घाट पर बुलडोजर चलाया गया। धन्यवाद, आपको बहुत बहुत शुक्रिया, सगळ्यांना धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद। नेक्स्ट आहे अजून आहे ना,